हॅलो व्ह्यूअर्स, स्पर्धायुग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये आरोग्य भरतीबाबत जी जाहिरात आलेली आहे ती डिटेलमध्ये पाहणार आहोत। असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। हे बघा, महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष जाहिरात आहे। बघा, आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष पदे बघा, गट क तांत्रिक अतांत्रिक दोन्ही पदे आहेत। या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे। या संकेतस्थळाची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे। वेळापत्रकात काय बदल झाले, कार्यक्रमात काय बदल झाला तर सूचना या संकेतस्थळावर देण्यात येतील। तसेच आपल्या चॅनलवर सुद्धा सर्व सूचना टाकण्यात येतील, त्यामुळे आपले चॅनल तुम्ही जॉईन करून ठेवा। ऑनलाईन अर्ज तुम्हाला 19 जून 2025 सायंकाळी 5 वाजल्यापासून करायचा आहे। अंतिम दिनांक ऑनलाईन अर्ज करायचा आहे 9 जुलै 2025 सायंकाळी 11:55 पर्यंत। तर लवकर अर्ज करून घेत जा, नंतर काही अडचणी येऊ शकतात। ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक आहे 9 जुलै 2025 सायंकाळी 11:55 वाजेपर्यंत। ऑनलाईन परीक्षेचा दिनांक तुम्हाला वेबसाईटवर कळवण्यात येईल, तसेच आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकण्यात येईल। जर तुम्हाला जाहिरातीमधील बाबी संबंध काही निवेदन सादर करायचं असेल तर तुम्हाला इथं ईमेल आय डी दिलेला आहे। या ईमेल आय डीवर तुम्ही ईमेल करू शकता। तसेच हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, इथे तुम्ही कॉल करू शकता। पदांची माहिती घेऊया आता। ग्रंथपाल 5 पदे आहेत बघा, S14 वेतन श्रेणी आहे। आहार तज्ज्ञ 18 पदे, S14 वेतन श्रेणी। समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय 135 पदे, S14 वेतन श्रेणी। भौतिकोपचार तज्ज्ञ 17 पदे, S14। प्रयोगशाळा तंत्रज्ञ 181 पदे, ECG तंत्रज्ञ 84 पदे, क्षकिरण तंत्रज्ञ 94 पदे, सहाय्यक ग्रंथपाल 17 पदे, औषध निर्माता 207 पदे, दंततंत्रज्ञ 9 पदे, प्रयोगशाळा सहाय्यक 170 पदे, क्षकिरण सहाय्यक 35 पदे, ग्रंथालय सहाय्यक 13 पदे, प्रलेखाकार, ग्रंथसूचीकार, डॉक्युमेंटलिस्ट, कॅटलॉगर 36 पदे, वाहन चालक 37 पदे, असे एकूण 1058 पदे आहेत। ही बंपर जाहिरात आलेली आहे। तसेच बघा, अतांत्रिक संवर्गामध्ये मुंबई बाहेरील पदे आहेत। उच्च श्रेणी लघुलेखक 12 पदे आहेत, S16 पे स्केल आहे। निम्न श्रेणी लघुलेखक 34 पदे आहेत, S15 पे स्केल आहे। एकूण 49 पदे आहेत आणि तांत्रिक व अतांत्रिक मिळून 1107 पदे आहेत। आता पदांसाठी जी शैक्षणिक अर्हता लागणार आहे त्याची माहिती आपण घेऊया। प्रयोगशाळा सहाय्यकसाठी बॅचलर ऑफ पैरामेडिकल टेक्नोलॉजी इन लैबोरेटरी और BSc इन पैरामेडिकल टेक्नोलॉजी इन लैबोरेटरी किंवा बैचलर ऑफ साइंस विथ फिजिक्स एंड केमिस्ट्री और बायोलॉजी एंड डिप्लोमा और सर्टिफिकेट इन लैबोरेटरी। तुमच्याकडे महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल ॲक्ट 2011चं व्हॅलिड रजिस्ट्रेशन पाहिजे आणि ज्यांना 1 वर्ष मिनिमम अनुभव आहे लॅबोरेटरी असिस्टंट म्हणून गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये, त्यांना प्रेफरन्स दिला जाईल। लॅबोरेटरी टेक्निशियन, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बैचलर ऑफ पैरामेडिकल टेक्नोलॉजी इन लैबोरेटरी और BSc इन पैरामेडिकल टेक्नोलॉजी इन लैबोरेटरी किंवा बैचलर ऑफ सायन्स विथ फिजिक्स एंड केमिस्ट्री किंवा बायोलॉजी एंड डिप्लोमा और सर्टिफिकेट इन लैबोरेटरी। इथं बघा, बैचलर ऑफ सायन्स विथ फिजिक्स एंड केमिस्ट्री पाहिजे किंवा बायोलॉजी पाहिजे, बैचलर ऑफ सायन्स, आणि पाहिजे त्याच्यासोबत तुम्हाला डिप्लोमा पाहिजे तुमचा किंवा सर्टिफिकेट पाहिजे तुमच्याकडे लॅबोरेटरीमधलं, आणि रजिस्ट्रेशन पाहिजे व्हॅलिड महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल ॲक्ट 2011चं। आणि ज्यांना 1 वर्षाचा अनुभव आहे कमीत कमी त्यांना प्रेफरन्स दिला जाईल। ग्रंथपालसाठी पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन आर्ट्स, कॉमर्स और सायन्स, MSc विथ बायोलॉजी और झुलॉजी असेल तर तुम्हाला प्रेफरन्स दिला जाईल। आणि या व्यतिरिक्त तुमच्याकडं लायब्ररी सायन्समधली डिग्री पाहिजे। ग्रंथालय सहाय्यकसाठी 10वी उत्तीर्ण पाहिजे तुम्ही। तसेच तुमच्याकडं सर्टिफिकेट कोर्स पाहिजे 6 महिन्याचा लायब्ररी सायन्सचा। सहाय्यक ग्रंथपाल यासाठी तुमच्याकडं आर्ट, सायन्स किंवा कॉमर्समधली डिग्री पाहिजे। तसेच तुमच्याकडं डिप्लोमा सर्टिफिकेट पाहिजे 6 महिन्याच्या कोर्सचा लायब्ररी सायन्समध्ये। आणि तुमची जर डिग्री बायोलॉजी, BSc इन बायोलॉजी किंवा झुलॉजी असेल तर तुम्हाला प्रेफरन्स दिला जाईल। ECG तंत्रज्ञासाठी BSc ऑफ पॅरामेडिकल टेक्नोलॉजी इन कार्डिओलॉजी किंवा बैचलर ऑफ सायन्स इन पैरामेडिकल टेक्नोलॉजी इन कार्डिओलॉजी, या दोन्हीपैकी एक पाहिजे, किंवा
BSc ऑफ सायन्स विथ फिजिक्स अँड केमिस्ट्री ऑर बायोलॉजी, जसं वर पाहिलं आपण तसं. आणि याच्यासोबत कार्डिओलॉजीमध्ये तुमचा डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट पाहिजे. व्हॅलिड रजिस्ट्रेशन पाहिजे महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल ॲक्ट 2011 प्रमाणे. ज्यांना कमीत कमी 1 वर्षाचा अनुभव या क्षेत्रामध्ये त्यांना प्रेफरन्स दिला जाईल. आहारतज्ञ, डायटिशियन यांच्यासाठी BSc होम सायन्स झालेलं पाहिजे आणि BSc होम सायन्सच पाहिजे. BSc होम सायन्ससारखी डिग्री एखादी दुसरी असेल तर मान्य करण्यात येणार नाही. फार्मासिस्ट, औषध निर्माता 12वी पास पाहिजे. तसेच डिप्लोमा किंवा डिग्री पाहिजे फार्मसीमध्ये आणि व्हॅलिड रजिस्ट्रेशन पाहिजे फार्मसी ॲक्ट 1948 प्रमाणे. प्रलेखाकार, ग्रंथसूचीकार, कॅटलॉगर याच्यासाठी तुम्ही 10वी पास पाहिजे आणि तुमच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे 6 महिन्याचं लायब्ररी सायन्समधलं. क्षकिरण तंत्रज्ञ यासाठी तुमच्याकडं डिग्री पाहिजे बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओथेरपी किंवा BSc इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओथेरपी पाहिजे किंवा BSc फिजिक्स आणि केमिस्ट्री किंवा बायोलॉजी. एक तर BSc फिजिक्स आणि केमिस्ट्री पाहिजे किंवा BSc बायोलॉजी पाहिजे आणि यासोबत डिप्लोमा पाहिजे रेडिओथेरपीमधला. ज्यांना कमीत कमी 1 वर्षाचा अनुभव आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये त्यांना प्रेफरन्स दिला जाईल. आणि व्हॅलिड रजिस्ट्रेशन पाहिजे महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल ॲक्ट 2011 प्रमाणे. फिजिओथेरपिस्टसाठी तुम्ही पाहून घ्या. डेंटल टेक्निशियनसाठी तुम्ही पाहून घ्या. वाहन चालकसाठी 38 वर्षापेक्षा जास्त तुमचं वय नाही पाहिजे. तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे लाईट मोटर व्हेकलचं किंवा मीडियम पॅसेंजर मोटर व्हेकल किंवा हेवी पॅसेंजर मोटर व्हेकलचं. 10वी पास पाहिजे तुम्ही. 3 वर्षाचा गाडी चालवण्याचा तुम्हाला अनुभव पाहिजे. लाईट मोटर व्हेकल, कार वगैरे किंवा मीडियम पॅसेंजर मोटर व्हेकल किंवा ट्रक वगैरे हेवी पॅसेंजर मोटर व्हेकल. तुमच्याकडे बेसिक नॉलेज पाहिजे रिपेअर करायचं व्हेकलला. क्लीन रेकॉर्ड पाहिजे तुमचं, ॲक्सिडेंट वगैरे तुमच्यावर केस वगैरे नाही पाहिजे. उच्च श्रेणी लघुलेखिकासाठी 10वी पास पाहिजे. शॉर्ट हँड स्पीड पाहिजे 120 वर्ड्स पर मिनिट आणि टायपिंग पाहिजे इंग्लिश 40 वर्ड्स पर मिनिट आणि मराठी 30 वर्ड्स पर मिनिट किंवा मराठी 30 वर्ड्स पर मिनिट. निम्न श्रेणी लघुलेखकासाठी 10वी पास पाहिजे. शॉर्ट हँड स्पीड पाहिजे 100 वर्ड्स पर मिनिट आणि टायपिंग पाहिजे इंग्लिशची 40 वर्ड्स पर मिनिट किंवा मराठीची असली तर 30 वर्ड्स पर मिनिट. खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष. मागासवर्गीयांसाठी 18 ते 43 वर्ष. पदवीधारक अंशकालीनसाठी 18 ते 55 वर्ष. दिव्यांग उमेदवारांसाठी 18 ते 45 वर्ष. प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्तसाठी 18 ते 45 वर्ष. माजी सैनिक उमेदवारांसाठी 18 ते 45 वर्ष. परीक्षा ऑनलाईन होणार आहे. परीक्षा इंग्रजी व मराठी दोन्ही भाषेमध्ये असेल. प्रत्येक प्रश्नास 2 गुण आहेत. ज्या पदांसाठी शारीरिक व व्यावसायिक चाचणी आवश्यक नाही त्या पदांसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी व संबंधित पदाच्या विषयावरील 100 प्रश्नांकरिता एकूण 200 गुणांची परीक्षा घेण्यात येईल. म्हणजे जर तुमच्या पदासाठी शारीरिक व व्यावसायिक चाचणी आवश्यक नसेल 200 गुणांची परीक्षा असेल तुमच्यासाठी. आणि ज्या पदांसाठी व्यावसायिक चाचणी आवश्यक आहे अशा पदांसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांवरील प्रश्नाकरता प्रत्येकी 30 गुण ठेवलेले आहेत. म्हणजे 60 प्रश्न असतील तुम्हाला, 120 गुण असतील आणि 80 गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल. आणि तुम्हाला पुढे जाण्यासाठी कमीत कमी 45% गुण घ्यावे लागतील. म्हणजे इथं 200 पैकी 45 म्हणजे 90 गुण घ्यावे लागतील आणि इथं 120 गुणांपैकी 45% गुण म्हणजे 30 गुण तुम्हाला इथं घ्यावे लागतील कमीत कमी. नॉर्मलायझेशन असेल याबाबत समतुल्य सामान्यीकरण करण्यात येणार आहे. तुम्हाला एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करता येईल परंतु प्रत्येक परीक्षेसाठी तुम्हाला वेगळे शुल्क भरावे लागेल. निगेटिव्ह मार्किंग नाही आहे बघा, हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, हे लक्षात घ्या. ज्या पदांसाठी व्यावसायिक चाचणी आवश्यक असेल त्यांचं असं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप राहील बघा. मराठी 15 मार्कला असेल. मराठीमध्ये 15 क्वेश्चन असतील, इंग्रजीमध्ये 15 क्वेश्चन असतील, सामान्य ज्ञानमध्ये 15 क्वेश्चन असतील, तर्क आणि अभियोगिता चाचणीमध्ये 15 क्वेश्चन असतील. असे 60 प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, 120 गुण. त्यासाठी तुम्हाला कालावधी असेल 1.5 तास 90 मिनिटे. आणि ज्यांना व्यावसायिक चाचणी आवश्यक नाही त्यांचा पॅटर्न बघा कसा असेल. मराठीला 15 प्रश्न असतील, इंग्रजीला 15 प्रश्न असतील,
सामान्य ज्ञान, तर्क आणि अभियोग्यता चाचणीला 30 प्रश्न असतील आणि टेक्निकल विषय जो असेल त्याच्या संबंधित 40 प्रश्न असतील. असे एकूण 100 प्रश्न, 200 गुण. आता हे महत्त्वाचा मुद्दा आहे, खूप म्हणजे खूपच. हे लक्षात घ्या आणि काळजीपूर्वक लक्षात घ्या. आता ही DMERची जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे, यामध्ये ज्या परीक्षा होणार आहेत आता याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, टाईम बाउंड सेक्शन इंट्रोड्यूस केलेले आहेत. अनिवार्य कालमर्यादित विभाग यामध्ये काय असणार आहे. तर आता ही पद्धत कशी आहे ते पाहू आपण. नीट समजून घ्या ही पद्धत. व्यावसायिक चाचणी ज्या पदांसाठी आवश्यक आहे त्या पदासाठी बघा कसं राहील. हे बघा असे 4 ग्रुप आहेत, ग्रुप A, B, C, D. आता हा जेव्हा ग्रुप A सुरू असेल त्याच्यामध्ये बघा 4 क्वेश्चन मराठीचे असतील, 3 क्वेश्चन इंग्लिशचे असतील, 4 क्वेश्चन जनरल नॉलेजचे असतील आणि 4 क्वेश्चन लॉजिकल ॲबिलिटीचे असतील. असे 15 प्रश्न असतील. आता या 15 प्रश्नासाठी तुम्हाला 15 मिनटं वेळ दिलेला आहे. या 15 प्रश्नाबाबत जे काही तुम्हाला करायचं आहे या 15 मिनिटातच करायचं आहे. कारण हे 15 मिनटं एकदा झाले की या 15 प्रश्नाला तुम्हाला हातसुद्धा लावता येणार नाही. तसंच ग्रुप B, ग्रुप C आणि ग्रुप D बाबत आहे. पहिले असं नव्हतं, कधी कोणत्याही सेक्शनला तुम्ही जम्प करू शकत होता, कधी कोणताही प्रश्न सोडू शकत होता. परंतु आता सरळ सेवामध्ये हा टाईम बाउंड ग्रुप पॅटर्न इंट्रोड्यूस केलेला आहे. हे सर्वांनी लक्षात घ्या. आणि ज्या पदांसाठी व्यावसायिक चाचणी आवश्यक नाही त्यांच्यामध्ये ग्रुप A, B, C, D आणि E असे 5 ग्रुप असतील. ग्रुप A मध्ये 3 क्वेश्चन, 3 मराठीचे, 3 इंग्लिशचे, 6 जनरल नॉलेजचे, टेक्निकल डोमेन नॉलेजचे 8 क्वेश्चन. असे 20 क्वेश्चन 18 मिनटं. म्हणजे तुम्हाला 20 प्रश्न सोडवायचे आहेत आणि 18 मिनटंच आहेत, त्याप्रमाणे तुम्हाला सोडवायचे आहेत. एकदा टाईम गेला हा 18 मिनटाचा, ऑटोमॅटिक ग्रुप Bला जम्प होणार तुम्ही. ग्रुप A तुम्हाला पाहता सुद्धा येणार नाही. परीक्षेचे शुल्क तुम्ही जर ओपनमध्ये असाल तर 1000 रुपये आणि मागासवर्गीयमध्ये असाल तर 900 रुपये. आता या 18व्या पॉईंटमध्ये पदांचे सामाजिक व समांतर आरक्षण निहाय विवरणपत्र दिलेलं आहे. यामध्ये तुम्हाला जर तुमच्या पदासाठी किती जागा आहेत आरक्षणानुसार ते पाहायचं असेल तर तुम्ही पाहू शकता. ही जी जाहिरात आहे याची PDF तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळून जाईल, त्याच्यात क्लिक करा, तुम्हाला PDF मिळून जाईल. तर सर्व जाहिरात आपण डिटेलमध्ये पाहिलेली आहेत. तरी तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.